हाय तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, बघू शकता हे पुण्यातलं मनपा बस स्टॉप. आता मनपा बस स्टॉप वरून मी जाणार आपल्या लोकेशनला, म्हणजेच माझ्या लोकेशनला. आणि तिथून मग नंतर पुढे इथे येणार आहे एका ठिकाणी, आणि इथे लागलेला आंब्याचा महोत्सव. पुण्यात इथे सर्वात मोठा आंब्याचा महोत्सव इथे लागतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे इथे सेल साठी असतात. तर तुम्हाला मी ते ब्लॉग आपल्या याच्यामध्ये ऍड करतो, आणि आजचा आपला ब्लॉग त्याच्यावरती होणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आणि खूप आपण एन्जॉय पण करूया आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तर आपण आता भेटूया तिथे. तर चला मी आजचा माझ्या म्हणजे रुटीन दाखवतो किंवा रुटीन सांगतो. तर मित्रांनो, सकाळी उठलो, लवकर आवरलो, आणि आवरल्यानंतर मग म्हटलं आता आपण थोडस काहीतरी वेगळं करायसाठी चल जाऊ. तर काल आम्ही विचारलो होतं सहज एका मित्राला, तर तो मित्र म्हणला होता की आज इथे एक आंब्याचा महोत्सव लागणार आहे. तर आंब्याचा महोत्सवचा व्हिडिओ काढूया म्हटलं आता आपल्या सोशल मीडियावरती. तर मग आपण पोस्ट करूया. तर असं माझ्या मनामध्ये आलं, आणि आपण आता तिथे जाणार आहोत आणि ब्लॉग सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, चला भेटूया आपण लवकरच. हे बघू शकता, मी म्हटलं ना तुम्हाला की हे जे ते मनपावर समोर उरले बघा. मनपा कॉर्पोरेशनचं जे आपलं हे आहे ना, मेट्रो स्टेशन आणि बस स्टॉप आणि मनपा कॉर्पोरेशन इथला एरिया. आता सध्या बसमध्ये आहे, बघू शकता. बाहेर खूप कडक ऊन आहे, त्या उन्हामुळे मी डायरेक्ट एसीची बस मध्ये बसलेले. तर सध्या लोक पण कमी आहेत, प्रवास आहे, आणि खूपच मस्तपैकी जागा वगैरे भेटलेली आपल्याला बसायला. आणि बसलो पण आता. हे बघू शकता, काका तिकीट काढतात ते. आणि आपलं तिकीट म्हणजे आपण पास काढलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं काही टेन्शन नाही तिकीट काढायचं. पास दाखवायचं आणि चालायचं पुढे. तर बघू शकता, काका पण मस्तपैकी तिकीट काढतात. तर मित्रांनो, इकडे आलो होतो. इकडे आल्यानंतर आता आपल्याला जायचंय, आपला मित्र येणार आहे तिकडे, त्याला भेटायचं. आणि त्याला भेटल्यानंतर मग आपण पुढे ते मँगोचा जो उत्सव चालू आहे ना, महोत्सव, त्याचा ब्लॉग घेणार आहे. तर कंटिन्यू आपल्या सोबत राहा. चला तुम्हाला दाखवतो मी आता मस्तपैकी आंब्याचा महोत्सव चालू आहे. चलो. तर मित्रांनो, पुढे बस पकडली तर बघू शकता याच्यामध्ये खूपच गर्दी होती, बसायला जागा सुद्धा नव्हती. अरे भयानक वातावरण येते. आणि मग नंतर म्हटलं आपण आता बघू शकता गर्दीच गर्दी. अरे काय, मित्र पण लाजा लागला. आपण डायरेक्ट गर्दीमध्येच कॅमेरा काढला. तर मित्र लाजा लागला, पण त्याला म्हणलं लाजायचं नाही, घाबरायचं नाही, बिंदास. आणि काका तर बघू शकता कसे बघायचे माझ्याकडे. तसं काय मी आतंकवादी नाही तर काका आतंकवादी, काय भयानक परिस्थिती झाली सध्या. पण टेन्शन घ्यायचं नाही बरं मित्रांनो, डायरेक्ट आपण या गर्दीमध्ये सुद्धा. मग माझं एकच म्हणणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, अरे कॉर्पोरेशन वाल्यानं बघ आमच्याकडून पास घेता, आणि बघा ना किती गर्दी आहे. तर आता आपण डेक्कन कॉर्नरला पोहोचलेलो आहे. आता आपण जाणार आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या जवळच आहे, आंब्याचा महोत्सव लागलाय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपली ड्रीम गाडी. तर हे बघू शकता, फॉर्च्युनर. एक दिवस नक्की आपण घेऊया युट्यूबच्या पैशातून. फक्त युट्यूबला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. तर चला, बघू शकता. हा एरिया आहे डेक्कन कॉलेजच्या जवळचा. इथे समोरच वन प्लसचं शोरूम आहे मित्रांनो. आणि काय काळजी करू नका, इथे बघा हिना खान आहे. हाय हिना खान. तर चलो, पोलीस काका बघा. पाणी इथे फिल्टरचं टेन्शन घ्यायचं नाही, पाणी बिणी पिऊया मस्त पैकी. हे बघू शकता, इथे वन प्लसचं शोरूम मित्रांनो. आणि ह्या वायरी काय आहे, या पुण्यातल्या वायफायच्या वायरी आहेत, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. शितोळे बघा, शितोळे स्क्वेअर इथे वन प्लसचे शोरूम आहे. आणि त्या समोर झाशीची राणीचा पुतळा आहे, त्याच्या बाजूलाच नाट्यगृह आहे. आणि तिथंच आपल्याला हे भेटणार आहे, काय आहे, आंब्याचा महोत्सव. तर तुम्हाला दाखवतो, चला. बघू शकता मित्रांनो, झाशीची राणीचा पुतळा. तुम्हाला म्हटलं नाही का मी, हे दाखवतो. आता डायरेक्ट आपण निघालो रोड क्रॉस करून, जिथे आंब्याचा महोत्सव लागला त्या साईडला. इथे झाशीच्या राणीचा पुतळा बघू शकता. तर हा झाशीच्या राणीचा पुतळा दिसलाय का तुम्हाला? आता इथं आपण मस्त पैकी आंब्याचा महोत्सव इथं लागलेला आहे मित्रांनो. मला नेणार आहे आपण तिथे. तर चला, महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव. हे बघू शकता, महाराष्ट्र माझा आंबा माझा, अस्सल देवगडी रत्नागिरी हापूस आंबे उपलब्ध, इथे महोत्सव. तर आपल्याला ते बघण्यासाठी जायचं. तिथे येणार आता आपला मित्र, आणि आपल्याला जायचंय बघण्यासाठी. तर मित्र येतोय, त्याची वाट पाहतोय इथे. बघू शकता, हा छत्रपती संभाजी महाराज उद्यान जवळच
स्टॉप आहे. आणि साईडला इथे बघू शकता वेगवेगळे दुकान आहेत, रेमंडची वगैरे, स्केचर्स वगैरे, इथं कॅन्टाबिल वगैरे, जॉकी वगैरे सर्व प्रकारचे इथं आपल्याला अवेलेबल आहे. बालगंधर्व पोलीस चौकी पण आहे साईडला. आणि मित्रांनो, बालगंधर्व मध्ये नाट्यगृह आहे. इथे नाटक केले जाते वेगवेगळ्या प्रकारचे. तिथे आतमध्येच महोत्सव लागलेला आहे. तर आपल्याला ते बघायला जायचंय. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे आपला. ओके, डन. फायनली माझा मित्र आज पहिली बार रोड क्रॉस करून माझ्यासाठी आलेला आहे. तर चलो, आपल्याला आतमध्ये आज जाऊन ब्लॉग काढायचा आहे मित्रा. तर आपण ब्लॉग काढूया. तर आपण आज तुला सांगतो, आपल्याला पूर्ण ब्लॉग घ्यायचा बरं का. आज लाजायचं नाही, कोणाला काय करायचं नाही. ते मागाचे काका दिसत का, हे बघ किती कॉन्फिडन्स थांबतात. तसंच आपल्या कॉन्फिडन्स दाखवायचं आणि आतमध्ये जायचं. चलो. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या मित्राची वाट पाहण्यासाठी आपण तिथे थांबलो होतो. आता आपण डायरेक्ट चाललो आतमध्ये. शेतकरी टू डायरेक्ट ग्राहक. चला, तर आतमध्ये आपल्याला जायचंय बघण्यासाठी. इथे बघू शकता आतमध्ये आपल्याला इथे जायचं आतमध्ये. ओके. तर हे बालगंधर्व रंग मंदिर मित्रांनो, आपल्याला आतमध्ये जायचंय. महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव बघण्यासाठी. तर तुम्हाला इथं शेतकरी ते थेट ग्राहक असल देवगड रत्नागिरी हापूस आंबे उपलब्ध. महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव. तर चलो. तर इथे बघू शकता गाड्या पार्किंग मध्ये लावल्यात. खूप सारी गर्दी आहे. इथे आतमध्ये छत्र काम झाशीच्या राणीचा पण स्टॅच्यू आहे मित्रांनो. तर तुम्हाला आतमध्ये नेतो. तर दादा बघायला लागला खूप इमोशननी. तर टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तर आपण आतमध्ये आम्हा बोलती हे बघू शकता सगळ्या आंब्याचा बापूस देवगड रत्नागिरी हापूस. हे बघू शकता आंब्यापासून तयार झालेले अंजीर रबडी कुल्फी 60 रुपये प्राइस. इथं पण आहे स्ट्रॉबेरी कुल्फी वगैरे, आंबा कुल्फी वगैरे सगळं. ड्रायफ्रूट कुल्फी 50 रुपये इथे. आंबा कुल्फी चवले भारी. घ्यावा हापूस आणि पायरी. बघू शकता मित्रांनो, देवगड हापूस आंबा. वेगवेगळ्या कलर बॉटल्स मध्ये पण ठेवलेत आणि मँगोज पण ठेवले. देवगड हापूस इथे महोत्सव ठेवलेला आहे आपला असल चवीचा. मध्ये असं काही बोलत नाही बाळा. चवीने खातोलो तो हापूसच घेतलो. हे बघू शकताय एक नंबर पण भाषा पण लिहिले. अमृताहून गोड हापूस आंब्याची फोड. हे बघू शकता मित्रांनो, आंब्याचे वेगवेगळ्या प्रकारे टाइप्स लावलेत. ओसरगाव येथे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला देवगड हापूस व पायरी आंबा. हा? नाही रे. लाज असते त्याला. नैसर्गिक पिकवलेले रत्नागिरी हापूस. देवगड रत्नागिरी असा टाकाटक, मग कशा हवं कर्नाटक. बरोबर आहे, कर्नाटक कसला पाहिजे आपला. इथे महाराष्ट्र आपला एवढं भारी, कर्नाटक कशाला पाहिजे. एवढं भारी छान लिहिलंय, खूपच छान लिहिलंय, खूपच. हे बघा, चवले भारी घ्यावा हापूस आणि पायरी. देवगड रत्नागिरी असा टाकाटक, मग कशा खावं कर्नाटक. कसला पाहिजे तुम्हाला कर्नाटक. इथे बघू शकता मसाले पण वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत. काका पण आहे तिथे. इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न टाइप्स कुरकुरे. तर हे बघू शकता मसाले ट्राय करण्यासाठी. खूप छान टेस्ट आहे. नक्की या. संभाले बाहेर कोणता तुला पाहिजे. एवढं दूर काय तेवढं भाडं द्यायचं. मला टापड आंबे काढत जातात. भाव काय ना आंबा. किती तारखेपर्यंत आहे.
25 तारखेपर्यंत आहे मित्रांनो. काय रेट काय वगैरे याचं कसं काय रेट आता 850 किलो डझन डझनला? 850 रुपये डझन आहे मित्रांनो. कुठला आहे आंबा? रत्नागिरी. रत्नागिरी आंबा या. तर नक्की या शॉपला व्हिजिट द्या मित्रांनो. RBS मँगोज म्हणून आपल्याकडे हा मित्रांनो योग्य दरात तुम्हाला भेटून जाईल. थोडंफार मागं पुढं कर दादा, येऊन एकदा भेट द्या. आंबा महोत्सव इथं बालगंधर्व चौकीच्या पोलीस चौकीच्या बाजूलाच आहे मित्रांनो. ओके, धन्यवाद. बघू शकता बालगंधर्वला गुरुवारी ही दोस्ती तुटायची नाही. एकदा पाहावं करून लग्न पंचमी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे नाटक आहे 1 मे पासून. हे बघू शकता बालगंधर्व पुणे. तर आपला आजचा ब्लॉग इथला कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा ब्लॉग आपला आजचा कसा वाटला ते नक्की कमेंट द्वारे सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल स्प्रेड करा. आणि जेणेकरून मित्रांनो आपले जे काय नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पण येतील आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण येतील. त्याच्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण योग्य योग्य ठिकाणी जाऊन व्हिडिओ काढणार आहेत. अजून सारसबागला पण जायचं आपल्याला, तर तिथे पण व्हिडिओ काढतो आणि तुमच्यापर्यंत पाठवतोय. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, धन्यवाद.